स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी आता लांबणीवर गेलेली आहे। पुढील सुनावणी 4 मार्चला घेण्याची मागणी करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाकडे दोन्ही पक्षकारांनी मागणी केलेली आहे। 4 मार्चच्या सुनावणीबाबत कोर्ट आज संध्याकाळी निर्णय देणार आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमोल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर गेलेली आहे, तर दोन्ही पक्षकारांनी आता मागणी केली सुप्रीम कोर्टाकडे 4 मार्चला ही सुनावणी घेण्याची मागणी करण्यात येते। काय अधिकची माहिती? खरं तर उच्च न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी आज झालेली आहे आणि यामध्ये दोन्ही पक्षकारांकडून मुदतवाढ आहे ती मागण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता न्यायालयाकडून 4 मार्चपर्यंत याची मुदत आहे ती सुद्धा दिलेली आहे आणि त्यामुळे पुढची सुनावणी आता 4 मार्चला खरं तर होणार आहे। तारीख पे तारीख आपल्याला संपूर्ण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालादरम्यान पाहायला मिळते आणि अजूनही आता निवडणुका या 2025 मध्ये होणार का याबाबत मात्र साशंकता आहे, कारण की 4 मार्चला जर सुनावणी झाली तर त्या पुढची तयारी सगळी करावी लागणार आहे आणि 4 मार्चला जर अंतिम निकाल न्यायालयाने दिला नाही तर मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 2026 आणि 2027 याच कालावधीमध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा जीव खरं तर टांगणीला लागलेला आहे। अजूनही न्यायालयाकडून निकाल आलेला नाही आणि त्यामुळे कुठेतरी राजकीय पक्षांमध्ये सुद्धा नाराजी आहे ती पाहायला मिळणार आहे। पण आता 4 मार्चला होणाऱ्या सुनावणीमध्ये दोन्ही पक्षकारांकडून कशा पद्धतीने युक्तिवाद केले जातात आणि या संपूर्ण निकालावर न्यायालय काय म्हणतं किंवा काय महत्त्वपूर्ण टिप्पणी करतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण आज होणारी ही सगळी महत्त्वाची सुनावणी पार पडल्यानंतर आता 4 मार्चला पुढची सुनावणी आहे ती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात होणार आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।